नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12चा एक आरसीसी रूम बांधण्यासाठी टोटल मटेरियल खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त टोटल मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल। त्या व्हिडिओमध्ये टोटल 10 बाय 12चा एक आरसीसी रूम बांधण्यासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो तो व्हिडिओ उद्या मिळून जाईल। या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर मटेरियल आणि कामगार खर्च टोटल माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाबद्दल टोटल माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर एक रूम बांधायचा असेल आरसीसी तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बजेटचा नक्कीच अंदाज लागणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्यात मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी मटेरियल कोणत्या क्वालिटीचं कोणत्या कंपनीचं वापरणार आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो। पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक बजेटचा एक पैशाचा अंदाज लागणार आहे। चला सर्व माहिती तुम्हाला सांगतो। मित्रांनो, 10 बाय 12चा एक रूम म्हणजे टोटल 120 स्क्वेअर फूटचा आपण एक रूम धरलेला आहे। तर सिमेंट किती लागणार आहे? सिमेंट 10 बाय 12चा जो रूम आहे तो आतील माप आपण धरलेला आहे, आतल्या बाजूचं 10 बाय 12चं म्हणजे बाहेर माप धरलं तर जास्तच होणार आहे, बरोबर का? आता सिमेंट किती लागणार? टोटल आरसीसी काम बांधकाम असेल, टाईल फरशी बसवणे असेल, टोटल मित्रांनो जी सिमेंट आहे 70 ते 80 बॅगच्या आसपास लागणार आहे। एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण 360 रुपये धरलेली आहे, 80 बॅगची झाले 28,800 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर स्टील किती लागणार आहे? टोटल फुटिंग असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, लॉ प्लिंथर असेल, 400 ते 500 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे पर किलोचा तो 65 रुपये धरलेला आहे। आपण 500 किलो धरूया, त्याचे झाले 32,500 रुपये स्टीलसाठी। त्यानंतर सँड किती लागणार आहे? क्रश सँड 3 ते 4 ब्रासच्या आसपास लागणार आहे। टोटल आरसीसी काम असेल, बांधकाम असेल, प्लास्टर असेल, सर्व कामासाठी 3 ते 4 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रश सँडचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो आपण 6,000 रुपये धरलेला आहे, 4 ब्रासचे झाले 24,000 रुपये। त्यानंतर खडी किती लागणार आहे? आरसीसी कामासाठी 2 ब्रासच्या आसपास खडीचा जो खरेदीचा रेट आहे आपण 4,500 रुपये धरलेला आहे ब्रासचा, 2 ब्रासचे झाले 9,000 रुपये। वीट किती लागणार आहे? मित्रांनो, जे एक रूम आहे ते आपण बाहेरील सर्व जे बांधकाम आहे ते नवीनची धरलेलं आहे, म्हणजे साधारणतः 4 ब्रासच्या आसपास होऊ शकतं। त्याचे 4,000 विटा लागणार आहेत। एका विट्यांची जी खरेदीची किंमत आहे आपण नवीनची बांधकामासाठी जी वीट लागणार आहे 8 रुपये धरलेली एका विटाची खरेदीची किंमत, 4,000 विटांची झाले 8 रुपयाच्या रेटनुसार 32,000 रुपये। मित्रांनो, तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे? खडी असेल, क्रश सँड असेल, काय रेट चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा। आपण उदाहरणासाठी सर्व रेट धरलेला आहे। त्यानंतर मुरुम आपलं जे फाउंडेशन झाल्यानंतर त्यामध्ये मुरुमचा खर्च, मुरुम खरेदी करण्यासाठी एक साधारणतः 2,500 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मुरुमसाठी। त्यानंतर एका रूम मध्ये फक्त आपण एकच मेन चौकट धरलेली आहे आणि एक दरवाजा धरलेला आहे, त्याला एक मेन चौकट खरेदी करण्यासाठी 6,000 रुपये खर्च येऊ शकतो। चांगली जर एक चौकट तुम्ही खरेदी केली चांगल्या क्वालिटीची तरी 6,000 रुपये खर्च येऊ शकतो। आता डिपेंड तुम्हाला कोणत्या क्वालिटीचा आवडते त्यावरती तुम्ही कॅल्क्युलेशन करा, पण आपण एक 6,000 रुपये धरलेला आहे एका चौकटीचा खर्च खरेदीचा। त्यानंतर त्यासाठी एक दरवाजा लागणार आहे, दरवाजा 4 ते 5,000 रुपयाच्या आसपास लागू शकतो। त्यानंतर एक लोखंडी ग्रिल, एका रूम मध्ये आपण एकच खिडकी धरलेली आहे 4 बाय 4ची, ती ग्रिल खरेदी करण्यासाठी 2,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर त्या खिडकीला स्लायडिंग बसवायची आहे, स्लायडिंगसाठी 5,500 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्यानंतर त्या रूम मध्ये आपल्याला स्टाईल फरशी बसवायची आहे, स्टाईल फरशी खरेदी करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो? टोटल जे आपलं एक रूम आहे 120 स्क्वेअर फूट धरलेलं आहे आपण, 10 बाय 12चं जे रूमचं स्क्वेअर फूट जर आपण काढलं आतील बाजूचं तर 120 स्क्वेअर फूट आपल्याला टाईल फरशी लागणार आहे। स्टाईल फरशीचा जो खरेदीचा रेट आहे आपण स्क्वेअर फूटचा तो 55 रुपये धरलेला आहे। आता तुम्हाला कोणत्या क्वालिटीचा आवडते, पण 55 रुपये पर स्क्वेअर फूटची जरी तुम्ही स्टाईल फरशी धरली तरी चांगल्या क्वालिटीची तुम्हाला मिळून जाईल। 120 स्क्वेअर फूटचं 55 रुपयाच्या रेटनुसार स्टाईल खरेदी करण्यासाठी 6,700 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर प्लंबिंगचा कोणताही खर्च धरलेला नाही किंवा त्या रूम मध्ये कोणताही किचन नाही किंवा टॉयलेट बाथरूम सुद्धा आपण धरलेलं नाही, म्हणजे प्लंबिंगचा कोणताही खर्च नाही। फक्त एक सिंगल रूम बांधायचा आहे आरसीसी मध्ये, 4 कॉलम आणि साईडनं बांधकाम आणि टोटल मटेरियल हा हिशोब आपण धरलेला आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल व पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो? 10 ते 12,000 रुपये खर्च येऊ शकतो मटेरियल साठी। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे 10 बाय 12चा जर एक आरसीसी रूम बांधायचा असेल तर टोटल
मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, सर्व जे तुम्हाला मटेरियल सांगितलंय याची जर बेरीज केली तर 1,66,000 रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल बजेटचा पैशाचा तर 1.5 लाख रुपये ते 1.25 लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 1.5 लाख रुपये ते 1.25 लाख रुपयाच्या आसपास तुमच्याकडे बजेट असणं आवश्यक आहे जर तुम्हाला आरसीसी मध्ये एक रूम बांधायचा असेल. समजलं मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त टोटल मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच कामासाठी कामगार खर्च किती येऊ शकतो, सेंटरिंग काम असेल, बांधकाम असेल, स्टाईलचं असेल, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, पेंटिंग सर्व कामाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल आणि दोन्हीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे तुम्हाला एक अंदाज मिळेल एक रूम बांधण्यासाठी टोटल कामगार खर्च आणि मटेरियल खर्च किती येऊ शकतो. समजले मित्रांनो, या व्हिडिओची मध्ये सर्व मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.